नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. आजच्या भागामध्ये काय नवीन एपिसोड आलाय आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, शिवानीने केला अधिपतीचा गैरसमज दूर. तर मित्रांनो, अक्षरा अधिपतीला भेटायला जाते तेव्हा मात्र अधिपती खुश होतो, पण अक्षरासोबत मदनला बघून अधिपतीला खूप राग येतो, कारण भुमेश्वरीने अक्षरा आणि मदनबद्दल अधिपतीचे चांगलेच कान भरलेले असतात. आता मात्र अधिपती अक्षराचं काहीही ऐकून घेत नाही. अक्षरा खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण अधिपती काहीही समजून घ्यायला तयार नसतो. आणि आता अक्षराला नको ते बोलू लागतो की तुम्ही जा आता तुमच्या त्या इंग्लिश गाडीमध्ये. आता मात्र अक्षरा घरी येते तेव्हा इरा अक्षराला विचारते, तू अधिपतीला भेटायला गेली होती, पण आईने तर मला सांगितलं होतं की तू शिवानीला भेटायला गेले होते. तेव्हा अक्षरा बोलते, हो आम्ही सर्व फॅक्टरीमध्ये गेलो होतो, पण तिथं अधिपती दिसले. तेव्हा आई विचारते काय म्हणाले ते. तेव्हा मात्र अक्षरा काहीही बोलत नाही. मदन बोलतो, अक्ष मला वाटलं नव्हतं तुझं अशा माणसासोबत लग्न झालंय. मला वाटलं होतं तो सायंटिस्ट वगैरे असं काही असेल, पण तो तर खूप वेगळाच होता. कशा प्रकारे तुझ्याशी बोलत होता, तू त्याला इतकं समजवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो काहीही समजून घ्यायला तयार नव्हता. तू अशा माणसासोबत कसा संसार करशील. आता मात्र अक्षराला मदनचं बोलणं काहीही सहन होत नाही आणि ती मदनला बोलते, मदन बस झालं, मी आता अधिपतीबद्दल काहीही बोलणं खपून घेणार नाही आणि तुला मधी पडण्याची काहीही गरज नाहीये. मी माझं बघेल, माझं आयुष्य, माझा संसार, माझा नवरा आहे, माझं मी बघेल. हे इकडे बोलतच असतात, पण इकडे दुसरीकडे अधिपती खूप रागात असतो. पण तरीही अधिपतीच्या मनात अक्षराबद्दल प्रेम असल्यामुळे अधिपती भुमेश्वरीला म्हणतो, आईसाहेब मला माहिती आहे मास्तरीणबाई माझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्या अशा का करताय हे आम्हाला कळनासं झालंय. तेव्हा भुमेश्वरी बोलते, त्यांना तुमच्यासोबत राहायचं नाहीये असं काहीही सांगून अधिपतीचे कान भरते. त्यांना शिकलेला मुलगा पाहिजे होता. तेव्हा अधिपती म्हणतो, त्यांना माहिती होतं मी शिकलेला नाहीये आणि त्यांच्या सांगण्यावरून मी जेव्हा शिकत होतो तेव्हा त्या खूप खुश होत्या आणि त्या खूप खुश झाल्या होत्या. त्यांना माहिती होतं की मी शिकलेला नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, शिवानी अधिपतीचा अक्षराबद्दलचा गैरसमज दूर करेल आणि अक्षरा आता मदनशी बोलेल हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.